अजितदादा पवारांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजितदादा पवारांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक झंझावाती पर्व संपुष्टात आलंय. अजितदादांना मानणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला अजितदादांचा अपघात झाला नसून त्यांच्या बाबतीत काहीतरी घातपात झालाय असाच संशय येतोय आणि अशातच अजितदादांचं विमान चालवणाऱ्या वैमानिकाविषयी अत्यंत हादरवणारी माहिती समोर येतेय. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा रेकॉर्ड अत्यंत वादग्रस्त असल्याचं समोर आलंय. 15,000 तासांचा दांडगा अनुभव असूनही सुमित कपूर यांचा भूतकाळ सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाने डागाळलेला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कॅप्टन सुमित यांनी भूतकाळात ड्युटीवर दारू पिऊन जाणे आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचं सांगितलं जात आहे. दारू प्रकरणात कॅप्टन सुमित यांना यापूर्वी 3 वर्षांसाठी सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं. 13 मार्च 2010 रोजी दिल्ली ते बेंगळुरू विमान उड्डाणापूर्वी ते पहिल्यांदा दारूच्या नशेत आढळले. 7 एप्रिल 2017 रोजी सुद्धा 7 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्ली ते गुवाहाटी उड्डाणापूर्वी ते लिकर पॉझिटिव्ह आढळले. दुसऱ्यांदा पकडले गेल्याने नागरी विमान वाहतूक संचालनालयाने त्यांना कठोर शिक्षा केली. 2017 मध्ये दुसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर DGCAने सुमित कपूर यांना 3 वर्षांसाठी निलंबित केले होते. कोणत्याही वैमानिकासाठी ही मोठी शिक्षा मानली जाते. निलंबन काळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उड्डाण सुरू केले आणि VSR व्हेंचर्स या खाजगी कंपनीत ते दाखल झाले, ज्या कंपनीकडे राज्यातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यांनी सुमित कपूर यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली होती का, असा गंभीर प्रश्न आता अजित पवारांच्या निधनानंतर उपस्थित होत आहे.